जेडीयू 89 जागां 79 जागांवर जेडीयू जे आहे ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसला मात्र मोठा फटका पुन्हा एकदा या ठिकाणी बसतोय. केवळ 4 जागांवर राजरत्न काँग्रेस आघाडीवर राहिल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे 5-6 नंतर आता घसरण होत थेट 4 जागांवर काँग्रेस जे आहे ते आघाडीवर आल्याचं पाहायला मिळतंय. नक्की संकेत, काँग्रेसची खूप मोठी पिछेहाट झालेली आहे. संकेत, ज्या पद्धतीचं देशभरामध्ये राहुल गांधींनी वोट चोरीच्या विरोधात ज्या पद्धतीचं एक ट्रेंड सेट केला होता, ज्या पद्धतीने जो प्रचार केला होता वोट चोरीचा, तशा त्यांच्या कॅम्पेनच्या कशाही पद्धतीचा परिणाम बिहार निवडणुकीमध्ये झालेला दिसत आहे. या बिहार निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्ष पराभवाच्या छायेत असताना पाहायला मिळतोय. संकेत, अंबादास दानवेंची पुन्हा एकदा एक प्रतिक्रिया राजरत्न अशी आली की काँग्रेस आणि आरजेडीने काही चुका केल्या ज्याच्यामुळं तिथं आम्हाला फटका बसलाय, असं अंबादास दानवे जे आहेत ते म्हणताना पाहायला मिळत आहेत राजरत्न. निश्चितपणे संकेत, बिहार निवडणुकीच्या निकालाचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होताना पाहायला मिळत आहेत. आता जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर पाहिलं तर कुठेतरी विरोधकांचं मोरल डाऊन, विरोधकांचं कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल आता डाऊन होणार आहे. कारण ज्या पद्धतीने आता भारतीय जनता पक्ष असेल किंवा माहितीकडून खूप मोठ्या पद्धतीने तशा पद्धतीचा प्रचार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये केला जाऊ शकतो, ज्या पद्धतीने सांगण्यात आलं होतं सर्वच, म्हणजे पाहिलंच तर तू मनसे असेल, त्याचबरोबर काँग्रेस पक्ष असेल किंवा महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षाने वोटचोरीच्या विरोधात जे दुबार मतदार जे आहेत त्या विरोधात निवडणूक आयोगाच्या विरोधात जो आहे तो मोठा मोर्चा काढलेला होता. निवडणूक आयोगाच्या गाठी भेटी घेतलेल्या होत्या. निवडणुका पुढे ढकला अशी मागणी सुद्धा केली होती. परंतु आता बिहार निवडणुकीचे निकाल आलेले आहेत आणि खूप वेगळ्या पद्धतीचा ट्रेंड आता बिहार निवडणुकीमध्ये सेट होताना पाहायला मिळतो. मागच्या निवडणुकांमध्ये तो राष्ट्रीय जनता दल हा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास होता, त्या पक्षाची पिछेहाट झालेली आहे आणि आता तब्बल संकेत 89 जागांवरती भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. खूप मोठा विजय. 79 जागांवर जेडीयू आघाडीवर आहे. म्हणजे अजूनही तो जागांचा जो काही आहे, जागांचा मधला अंतर जे आहे ते पुन्हा एकदा 10 जागांचं निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. तिरहुत मतदारसंघ जो आहे, तिरहुत जे क्षेत्र आहे राजरत्न, ज्यामधल्या 49 पैकी 45 जागांवर तिथे एनडीए आघाडीवर जे आहे ते असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. माधव आनंद जे आरएलएमचे आहेत, ते मोठं नाव आहे, ते देखील अजूनही आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. लेसी सिंग हे दमदाहा मतदारसंघातनं आघाडीवर जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळतंय. पटनाचं जे सीएम आवास आहे, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, त्या ठिकाणी जाणारे सगळे रस्ते जे आहेत ते आता बंद करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. इतका मोठ्या प्रमाणावरचा जल्लोष हा जेडीयू आणि भाजपकडनं होताना आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत, खरं तर हा खूप मोठा विजय म्हणावा लागेल. संकेत, राष्ट्रीय जनता दल आता जो आपण पाहतो की जो मोठा पक्ष होता त्याचा एवढा मोठा केवळ 32 जागा मिळताना दिसतात संकेत. आणि जर पाहिलं भारतीय जनता पक्षाने 90कडे वाटचाल केली आहे. खरं तर खूप मोठा विजय हा भारतीय जनता पक्षाचा आहे. जनता दल युनायटेडला जर पाहिलं तर 79 जागांवरती जनता दल युनायटेडचे उमेदवार आघाडीवर. राजरत्न 243 पैकी 195 जागांवर एनडीए आता आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. महागठबंधन 42 जागांवर केवळ आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतं. मोठा आकडा आहे राजरत्न बिहारच्या राजकारणामधला. एका युतीला, एका मोठ्या युतीला, भाजप, जेडीयू, लोक जनशक्ती पार्टी, रामविलास, हम आवाम मोर्चा असे सगळे पक्षांच्या माध्यमातून आलेल्या एनडीएला 195 जागा तिथे मिळत आहेत. म्हणजे जवळपास बहुमताचे आकडे सुद्धा तोडण्यात आल्याचं चित्र जे आहे ते इथं पाहायला मिळतं. संकेत, तू आकड्यांकडे लक्ष दे. जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने 90 जागांवरती जवळपास आघाडी घेतल्याचं पाहायला मिळते आणि लोक जनशक्ती पार्टी, रामविलास हा पक्ष 21 जागांवरती आहे. संकेत, जर तू पाहिलं तर यांची बेरीज जर केलीस तू तर 90 आणि 21 जर पाहिलं संकेत तर तब्बल तुला आठवतं 111 जागा होत आहेत आणि अन्य 6 असे तब्बल 117 जागांवरती हे जे राजरत्न आपण जसं म्हटलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप मुख्यालयातनं मार्गदर्शन करू शकतात. आपण 8 वाजता म्हटलेलं होतं, मात्र आता सायंकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप मुख्यालय दिल्ली या ठिकाणाहून कार्यकर्त्यांना जे आहे ते मार्गदर्शन करणार आहेत. नरेंद्र मोदी हे प्रत्येक निवडणुकांनंतर जसं दिल्ली मुख्यालयातनं कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत असतात, तसं आज सायंकाळी 6 वाजता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळणार. नक्की संकेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना उत्साह देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या
राष्ट्रीय कार्यालयामध्ये येऊन मार्गदर्शन करताना आज सायंकाळी 6 वाजता ते मार्गदर्शन करणार आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर भारतीय जनता पक्ष धक्कातंत्रासाठी ओळखला जातो. तोच भारतीय जनता पक्ष काय धक्कातंत्राचा वापर करतो का निवडणुकीच्या नंतर हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण ज्या पद्धतीचं भारतीय जनता पक्षाला यश मिळताना दिसतंय, तब्बल 89 जागांवरती भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आघाडीवरती आहेत. तर जनता दल युनायटेड ह्या पक्ष जर पाहिलं तर 79 जागांवरती केवळ 10 जागांचं अंतर आहे संकेत. आणि जे मी नरेंद्र मोदींचा हनुमान आहे हे जे वक्तव्य सातत्याने रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान करताना पाहायला मिळत आहेत, त्या चिराग पासवान यांच्या पक्षाला सुद्धा 21 जागांवरती आघाडीवरती आहे संकेत. काहीही होऊ शकतं बिहारच्या राजकारणात. बिहारच्या निवडणुकांचे इम्पॅक्ट सोशल मीडियावर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर काही पोस्ट ज्या आहेत त्या केल्या जात आहेत. बिहार की एक खासियत है, जब जब आपको लगता है कि आप बिहार को समझ गए तब तब बिहार आपको झटका देता है. अशा पोस्ट सोशल मीडियावर ज्या आहेत ते येताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे ज्या वेळी राजकीय पक्षांना वाटतं की आता आपण बिहार जिंकलोय, त्यावेळी काही वेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळतात. अशीच काहीशी स्थिती जी आहे ती पाहायला मिळते. सोशल मीडियावर सुद्धा बिहार निकालाचा ट्रेंड जो आहे तो आतापर्यंत राहताना पाहायला मिळतोय. राजरत्न, आता बिहार एक जागा जी आहे ती भाजपची कमी झाली आहे. पुन्हा एकदा 10 जागांचा डिफरन्स जो आहे तो पाहायला मिळतोय. 89 जागांवर भाजप आणि 79 जागांवर जेडीयू जी आहे ती आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते राजरत्न आता आपल्याला पाहायला मिळतंय. भाजप मुख्यालयामध्ये भाजप जो आहे तो मोठा विजय तिथल्या पटनामध्ये आपल्याला करताना पाहायला मिळतो. राजरत्न, संकेत, मागच्या वर्षीच्या तुलनेत, मागच्या निवडणुकीच्या तुलनेत जर पाहिलं तर जवळपास, म्हणतो जवळपास हा शब्दाचा वापर करतोय, जवळपास दुप्पट जागांमध्ये जेडीयूच्या वाढ झालेली आहे. अगदी निश्चित राजरत्न, मागच्या निवडणुकांमध्ये केवळ 43 जागांवरती त्यांचा विजय प्राप्त झालेला होता. आता तब्बल 80 जागांवरती जेडीयू दिसतंय. अगदी निश्चित राजरत्न, जेडीयूने सुद्धा जोरदार कमबॅक जे आहे ते केल्याचं पाहायला मिळतंय. तेजप्रताप यादव मात्र अजूनही पिछाडीवरच असल्याचं पाहायला मिळतंय. थोड्या नाही राजरत्न, 14,000 मतांनी तेजप्रताप यादव पिछाडीवर आहेत. म्हणजे कुटुंबातून निष्कासित होणं हा पहिला धक्का, पार्टीतनं निष्कासित होणं दुसरा धक्का, आणि आता निवडणुकांमध्ये तेजप्रताप यादव यांना तिसरा धक्का जो आहे तो बसताना पाहायला मिळतोय. केवळ 4 जागांवर काँग्रेस आता आघाडीवर आहे, 32 जागांवर आरजेडी आघाडीवर आहे. म्हणजे तेजस्वी यादवांचा जलवा काही बिहारमध्ये. संकेत, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा आता आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. भाजपाचा पुन्हा एक बार एक है तो सेफ ऐसा नारा यशस्वी झाला, अशा भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा असणाऱ्या आमदार चित्रा वाघ यांनी केलेला आहे. बटेंगे तो कटेंगे हा जो नारा होता, खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहिलेला होता, त्याचा खूप मोठा फायदा हा माहितीला झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालेलं होतं. खरं तर एक है तो सेफ आहे असं म्हणत खूप मोठा विजय याकडे वाटचाल म्हणजे महाराष्ट्राने दिलं ते बिहारमध्ये चाललं, असा काहीच सूचकपणे सांगण्याचा प्रयत्न चित्राताईंनी केलेला पाहायला मिळतोय. तिथं जे जेडीयूचं चिन्ह आहे ते चिन्ह घेऊन हाती आकाश कंदील घेत जेडीयू कार्यालयाच्या बाहेर तिकडे जल्लोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. राजरत्न, म्हणजे निकाल बिहारचा, फटाके महाराष्ट्राच्या राजकारणात, असं काहीच चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. नक्कीच संकेत, कारण विजयच एवढा मोठा आहे त्यामुळे कुठेतरी जेडीयूच्या कार्यालयाच्या बाहेर जर पाहिलं तर जेडीयूचे कार्यकर्ते आनंद साजरा करताना पाहायला मिळतात. कारण मागच्या निवडणुकीच्या तुलनेत केवळ 43 जागा निवडून आलेल्या होत्या. खरं तर सर्वाधिक जागा जर पाहिलं तर जनता दल हा जो पक्ष आहे, या पक्षाचा अर्थात तेजस्वी यादव, लालू प्रसाद यादव यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाला 75 जागा मागच्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या संकेत. भारतीय जनता पक्षाला अर्थात 74 जागा. आपण मगासपर्यंत चर्चा करत होतो की भाजप काय करेल. आता केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांचं विधान आलेलं आहे, यांचं एक वक्तव्य आलेलं आहे की नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होणार. म्हणजे आपकी बा नितेश बा हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. राजरत्न, नक्की संकेत, अबकी बा नितीश बा असं गिरिराज सिंग यांनी सांगितलेले आहे, जे की केंद्रीय मंत्री आहेत. खरं तर नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री होणार आहे. ज्या पद्धतीचा प्रचार, नितीश कुमार यांची ही शेवटची निवडणूक आहे अशा पद्धतीचा प्रचार करण्यात आलेला होता. त्यामुळे नितीश कुमार यांच्या पक्षाला बिहारमधील मतदारांनी भरभरून मतदान केलेलं होतं. ज्या पद्धतीचं आश्वासन बिहारमधील महिलांना देण्यात आलेलं होतं, बिहारमधील तरुणाईला पद्धतीचं आश्वासन देण्यात आलेलं होतं, त्याचा खूप मोठा फायदा बिहार निवडणुकीमध्ये एनडीए आघाडीला झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. खरं तर खूप मोठा विजय
हा जनता दल युनाइटेडचा सुद्धा म्हणावा लागेल संकेत. अगदी निश्चित राजरत्न 2025 में बिहार के नायक होंगे नीतीश, अशा आशयाची फलकबाजी जी आहे ती बिहारच्या कार्यालयाच्या बाहेर, जेडीयूच्या कार्यालयाच्या बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे राजरत्न, महाराष्ट्रामध्ये जसं लँडस्लाइड विक्ट्री महायुतीला मिळाली, विरोधकांचा सुपडा साफ झाला, तसंच चित्र बिहारच्या राजकारणामध्ये सुद्धा आपल्याला घडताना पाहायला मिळतंय. आणि या सगळ्याचं खापर हे काँग्रेसवर फोडायला सुरुवात जी आहे ती झालेली आहे राजरत्न. निश्चितपणे संकेत, काँग्रेस जास्तीच्या जागा मागतं आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षाला विजय मिळत नाही, काँग्रेसचा पराभव होतो, असं थेट महाराष्ट्रामधून घरचंच आहे. त्याचप्रमाणे अंबादास दानवे यांनी काँग्रेस पक्षावरती फोडलेलं आहे. याला काँग्रेस पक्ष काय उत्तर देतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. कारण काँग्रेस पक्षाची सातत्याने पिछाट होते संकेत. महाराष्ट्रामध्ये पिछाट, इकडे बिहारमध्ये सुद्धा पिछाट झाल्याचं पाहायला मिळतं. काँग्रेस पक्षाकडे आता नेतृत्व शिल्लक आहे की नाही असा सवाल आता उपस्थित होतोय संकेत. अगदी निश्चित राजरत्न. आणि तुला आठवत असेल की बिहार निवडणुकीवर कुठलाही परिणाम नको म्हणून काँग्रेस मनसेपासून फारकत घेत होतं. मनसेच्या जवळ जायचा प्रयत्न ज्यावेळी, म्हणजे मनसे युती महाविकास आघाडीमध्ये सोबत येत होती, मत चोरीच्या मुद्द्यावरून सगळे विरोधी पक्ष एकत्र लढत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मात्र लांब राहताना पाहायला मिळत होते. मात्र तरी देखील इथं फटका जो आहे तो बिहारच्या राजकारणावर बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. तू जसं असं म्हणालास की ज्या पद्धतीने काँग्रेस पक्ष सातत्याने मनसेपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करत होतं, कारण त्याचं जर पाहिलं तर बिहार निवडणुकीमध्ये बिहारी मतदारावरती त्याचा परिणाम पडू नये, तशा पद्धतीचा प्रचार बिहारमध्ये होऊ नये, त्या दृष्टिकोनातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मनसेपासून कुठेतरी दूर दूर राहत असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु आता निवडणूक झालेली आहे, मनसे काँग्रेस एकत्र येऊ शकतं का, काय वाटतं? आता निवडणूक संपलेली आहे, काँग्रेसचा मोठा पराभव झालेला आहे, जे व्हायचंय बिहारमध्ये ते झालेलं आहे. नाही राजरत्न, अशी स्थिती आता तर अजिबात वाटत नाही. काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वानं संसदीय बोर्डाच्या बैठकीत जसं ठरवलं, कसं आम्ही काय मनसे सोबत आणि महायुतीतल्या कुठल्याच पक्षासोबत जाणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे. एक दुसरी ब्रेकिंग आता आलेली आहे की बिहारचे उपमुख्यमंत्री क्रमांक 2 असणारे विजय कुमार जे आहेत त्यांना आघाडी मिळालेली आहे. लाखीसराय मतदारसंघातनं विजय कुमार हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, त्यांना त्या ठिकाणी आघाडी मिळताना पाहायला मिळते. अगदी काही वेळामध्ये पहिला निकाल जो आहे, पहिला विजय जो आहे तो देखील येताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यामध्ये कोण विजयी होतंय? राजरत्न, भाजप 90 जागांवर आघाडीवर आहे. मोठ्या विजयाच्या दिशेने भाजप जाताना पाहायला मिळतंय. जेडीयूला 79 जागा ज्या आहेत त्या कॉन्स्टंट त्या राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एलजेपी 21 जागांवर आघाडीवर आहे. इकडे मात्र काँग्रेसच्या जागांमध्ये घसरण जी आहे ती होताना पाहायला मिळते. 243 पैकी 197 जागांवर एनडीए आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, 101 जागा भारतीय जनता पक्षाने लढवल्या, 90 जागांवरती विजय, म्हणजे हा खूप मोठा विजय म्हणावा लागेल. 101 जागा अर्थात जेडीयूने सुद्धा लढवल्या होत्या, 79 जागांवरती जेडीयूचा विजय मिळतो. दोघांच्या जागांमधलं जर अंतर पाहिलं, भारतीय जनता पक्षाने जेडीयूच्या केवळ 11 जागांचं अंतर आहे संकेत. अगदी निश्चित राजरत्न, म्हणजे 101 पैकी 90 म्हणजे भाजपचा स्ट्राईक रेट हा जवळपास 70 ते 80% घरामध्ये पोहोचल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय. अर्थात ही आघाडीवरचे, आम्ही जे आतापर्यंतचे कल मागच्या 1 तासापासून तुम्हाला सांगतोय ते सगळे आघाडीवरचे कल आहे. निकाल जो आहे, विजय जो आहे तो झालेला नाही आहे. मात्र तरी देखील 89 आणि 79 आणि 90 असा जेडीयू मधला फरक जो आहे तो आपल्याला मोठी बातमी आहे. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या बाहेर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा झालेला आहे. बिहारमध्ये 90 जागांवरती भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएची सत्ता येणार आहे, तसं गिरिराज सिंग यांनी सांगितलं. बिहार में फिर नीतीश बाग अशा पद्धतीची पुन्हा एकदा बिहारमध्ये पाहायला मिळू शकतं. आणि भारतीय कार्यालयाच्या बाहेर पण काँग्रेसियांना आणि काँग्रेसवासियांना बाहेर जल्लोष सुरू झालाय. पुण्याच्या कार्यालयाच्या बाहेर सुद्धा काही वेळामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये जल्लोष जो आहे तो होणार आहे. आणि भाजप जे आहे राजरत्न ते खरं तर विजयी जल्लोष जो आहे तो आता राज्यभर करताना आपल्याला चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. कुठेतरी बिहार निवडणुकीचा निकालाचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा होताना पाहायला मिळतोय. म्हणजे आपण जसं म्हटलं मागाशी तसं की निवडणूक आहे बिहारची आणि फटाके फुटतायत महाराष्ट्राच्या राजकारणात.
मला वाटतं राजरत्न कुठेतरी बिहारची शिवसेना जनताने उद्धव करून ठाकरे दाखवलं पक्ष जो आहे आणि तो आता भूतो ना महायुतीला भविष्य गुड बाय सोनामी करण्याच्या सारखा तयारीमध्ये रिझल्ट असावा. कारण बिहारने ठाकरे दिलेला आहे एनडीएची बाजूने एकत्रीकरणाची आणि चर्चा भारतीय ज्यावेळी जनता होते, काँग्रेसने या पार्टी सगळ्या आणि केलेला बीजेपीचे विरोध या कार्यकर्ता सगळ्या आणि सगळे तुमच्यामुळे बिहार गेले, बिहारचे महाराष्ट्र वासियांना गमावण्याची मनापासून खूप खूप महाराष्ट्र अभिनंदन. आम्हाला गमावायचा नाही असं बिहारची दाखवण्याचा जनताने प्रयत्न जो करून आहे तो दाखवलं कुठेतरी आणि भूतो ना होताना पाहायला भविष्य मिळतं. त्यामुळे ठाकरे युतीबरोबर जाण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यासाठी कुठेतरी सुरुवात झाली आहे असं आपल्याला थेटपणे पहिला राजकीय हल्ला ठाकरे जे गटाच्या आता ठाकरेंच्या चल शिवसेनेने हाती केलेला आहे. त्यामुळे आलेले आहेत किंवा आता जरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा घोळ असेल तर काँग्रेस पक्षाने अधिकच्या जागा मागू नयेत यासाठी एक स्ट्रॅटेजी ही असू शकते काही. अगदी निश्चित राजरत्न, म्हणजे बिहारमध्ये तुम्ही जागा घेतल्या तिथं काय फारसं तुम्हाला यश जे आहे ते मिळालं नाही आता. त्यामुळे स्थानिक जरी महाराष्ट्रात तुम्ही जास्त जागा लढवल्या त्यात तिथंही तुम्हाला काय फारसं यश जे आहे ते मिळालं नाही. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कमी जागा ज्या आहेत त्या तुम्ही लढवा हे दाखवण्याचा तू म्हटलास तसा अगदी इम्पॅक्ट जो आहे तो होऊ शकतो. 2025 में भी बिहार के नायक नितीश ही अशा आशयाचे फ्लेक्स आता जेडीयूच्या पटना कार्यालयाबाहेर जे आहेत ते लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नालंदा मधून जेडीयूचे श्रवण कुमार जे आहेत ते पुढे आहेत. लालजंग मधून आरजेडीच्या शिवानी शुक्ला या पुढे असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय राजरत्न. लखीसराय मधनं विजय कुमार हे पुढे आहेत. छपरा मधून अजूनही केसारी लाल हे पिछाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय राजरत्न. संकेत राजनीती में कुछ भी हो सकता है असं म्हणतात. आता संकेत निवडणुकीचे निकाल येऊ द्यावे लागतील पूर्ण आणि त्यानंतरच बोलणं फार महत्वाचं असणार आहे. कारण 243 जागांसाठी मतदान झालेलं होतं. सर्वच कल आता पुढे आलेले आहेत. 101 जागांपैकी 90 जागांवरती भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतलेली आहे. संकेत 11 जागांवरती फक्त ते पिछाडीवरती दिसत आहेत. खूप मोठा विजय, खूप मोठं विनिंग पर्सेंटेज भारतीय जनता पक्षाचं दिसतंय. जर पाहिलं तर राष्ट्रीय जनता दलाची मोठी पिछेहाट झालेली आहे. लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप यादव हे राजरत्न आत्ताच एक नवीन कल समोर आलेला आहे. 76 जागांवर जेडीयू आघाडीवर आहे. मागासपर्यंत जे काही आकडे खालीवर होत होते तर आता जेडीयू तिथे आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. जनसुराजनी खातं खोललेलं आहे. प्रशांत किशोरांच्या 2 जागांवर त्यांना आघाडी जी आहे ती मिळताना पाहायला मिळतेय. आणि भाजपला राजरत्न आता 69 जागा ज्या आहेत त्या 69 जागांवर आघाडी मिळताना जे आहे ते पाहायला मिळतंय. जनसुराजने आता खातं तरी राजरत्न किमान खोलल्याचं पाहायला मिळतंय. 2 जागांवर आघाडी जनसुराजला मिळते. अजून काही उलटफेर जसं राजरत्ननेच मगाशी सांगितलं की राजनीती में कुछ भी हो सकता है. त्यामुळं आता काय होतंय बिहारच्या राजकारणामध्ये हे सगळं पाहणं महत्वाचं आहे आणि हे सगळे लाईव्ह अपडेट तुम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून पाहताय. खर तर आपण आपल्या प्रेक्षकांना आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून निवडणुकीच्या निकालाचं प्रत्येक अपडेट देत आहोत. खरं तर ज्या पद्धतीचा बिहार निवडणुकीचे परिणाम कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात होताना पाहायला मिळत आहेत त्याचे सुद्धा अपडेट आपण देतोय. संकेत खरं तर खूप मोठ्या विजयाकडे भारतीय जनता पक्षाने वाटचाल केलेली आहे. 101 जागा लढवून सुद्धा भारतीय जनता पक्षाने 90 जागांवरती आघाडी घेतलेली आहे. त्याचबरोबर जनता दल युनायटेड जो की नितीश कुमार यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. नितीश कुमार जे की बिहारचे आता विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यात नितीश कुमार परत एकदा बिहारमध्ये फिर एक बा नितीश बा असंच म्हणावं लागेल. कारण नितीश कुमार यांच्या पक्षाने सुद्धा खूप मोठी आघाडी घेतलेली आहे. 101 जागांपैकी नितीश कुमार यांच्या पक्षाने तब्बल 79 जागांवरती जर पाहिलं तर नितीश कुमार यांचा पक्ष आघाडीवरती पाहायला मिळतोय. त्याचबरोबर रामविलास पासवान जे की सरकार केंद्रात कोणाचंही असो रामविलास पासवान हे केंद्रीय मंत्री असायचे. त्यांचेच पुत्र चिराग पासवान यांचा पक्ष लोक जनशक्ती पार्टी रामविलास हा पक्ष फुटीच्या नंतर सुद्धा रामविलास पासवान काकांनी तो पक्ष त्यांच्या काकांनी तो पक्ष हायजॅक केलेला होता. त्यांचे काका पशुपती पारस नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री झालेले होते. त्यांच्यासोबत सर्वच खासदार त्यावेळेस निवडून आलेले पशुपती पारस यांच्या सोबत गेलेले होते. केवळ चिराग पासवान एकटेच खासदार बनून राहिलेले होते. पक्षाचं चिन्ह पक्षाचं नाव हे चिराग पासवान यांचे काका पशुपती पारस यांच्या सोबत गेले होते. तरी सुद्धा चिराग पासवान नरेंद्र मोदी यांच्या सोबत थांबले.
जागा वाटपामध्ये चिराग पासवान यांच्या पक्षाला 29 जागा मिळाल्या मित्रांनो, 29 जागा. तरी सुद्धा त्यांच्या पक्षाने याचा लोक जनशक्ती पार्टी रामविलास आघाडीवरती आहे. रामविलास पासवान एकदा भाजप जेडीयू मध्येच काटेकी टक्कर पाहायला मिळते. जेडीयू 80 जागांवर, भाजप 90 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. अलीगनगर मतदारसंघातनं भाजपच्या लोकगायिका ज्या आहेत, सगळ्यात मोठी बातमी आहे जनता दल युनायटेड हा पक्ष पहिल्यांदा त्यांनी 80चा आकडा गाठलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने 90चा आकडा गाठलेला आहे. दोघांमध्ये 10 जागांचं अंतर आहे. जनता दल युनायटेडचा सुद्धा खूप मोठा विजय म्हणावा लागेल संकेत. निश्चित राजरत्न, विकासाचा नारा हा बिहारच्या जातीय समीकरणांवर भारी पडला असं आपल्याला म्हणता येईल. जे काही बंडखोरी, निवडणूक म्हटलं की बंडखोरी होतच असते, मात्र 100 पेक्षा अधिक बंडखोरांना स्वतः भेटून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांची समजूत जी आहे ती घातलेली होती. जवळपास प्रत्येक जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर अमित शहांच्या बैठका झालेल्या होत्या. महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींनी एनडीएला साथ दिल्याचं पाहायला मिळतंय. भाजप नेते तब्बल 1,30,00,000 महिलांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 10,000 रुपये या बिहार सरकारनं निवडणुकीच्या आधी जमा केलेले होते आणि याच लाडक्या बहिणी, बिहारच्या लाडक्या बहिणींनी निकाल फिरवलेला आहे बिहारमधला. बिहारच्या लाडक्या बहिणींनी एनडीएच्या पारड्यात बहुमत टाकलेलं आहे. भारतीय जनता पक्ष असेल, जनता दल युनायटेड असेल, लोक जनशक्ती पार्टी रामविलास असेल, या पक्षाला भरभरून मतदार बिहारच्या लाडक्या बहिणींनी केलेला आहे संकेत. अगदी निश्चित राजरत्न, आपण जर पाहिलं तर आता बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. आघाडी 50च्या आतमध्ये कुठेतरी असल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, जे राष्ट्रीय जनता दल 33 जागांवरती आघाडीवरती होतं, त्या राष्ट्रीय जनता दलाची मोठी पिछेहाट झालेली आहे. राष्ट्रीय जनता दल केवळ 28 जागांवरती आघाडीवरती आहे. खूप मोठा धक्का हा तेजस्वी यादव आणि लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला बसताना पाहायला मिळतोय. एक पुत्र पराभवाच्या छायेत आहे तर दुसरा पुत्र जो आहे तेजस्वी यादव हे पिछाडीवरती येत आहेत, आघाडीवरती येतात. खरं तर खूप मोठा धक्का. खासदार संजय राऊतांनी आता ट्विट केलेला आहे. खासदार संजय राऊत म्हणतायत बिहारमध्ये एकदम महाराष्ट्र पॅटर्न जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. या निकालामुळे धक्का बसण्याचं काही कारण नाही. निवडणूक आयोग भाजपला मदत करण्याचं एकदम राष्ट्रीय कार्य करतंय, अशा आशयाचं ट्विट संजय राऊतांनी केल्याचं जे आहे चित्र ते आपल्याला पाहायला मिळतंय. मैथिली ठाकूर या 6,206 मतांनी आता आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राप्रमाणेच बिहार विधानसभेचे निकाल लागलेत असं संजय राऊत जे आहेत ते म्हणताना पाहायला मिळत आहेत. संकेत, महागठबंधन जे आहे, महागठबंधनला का नाकारलं ते सुद्धा आता पुढे येते संकेत. महागठबंधन जर पाहिलं तर ज्या महागठबंधनमध्ये काँग्रेस पक्ष असेल, जनता दल अर्थात राष्ट्रीय जनता दल आहे, या दोघांनी जर पाहिलं तर संकेत निवडणुकीमध्ये जागा वाटपाला खूप उशीर केलेला होता. प्रचारासाठी त्यांच्या उमेदवारांना वेळच मिळाला नाही. संकेत, 144 पैकी 52 उमेदवार जे आहे महागठबंधनने यादव समाजाचे दिलेले होते. त्याचा सुद्धा खूप मोठा फटका महागठबंधनला बसल्याचं पाहायला मिळतं. गैर यादव समाज त्यामुळे कुठेतरी नाराज झाल्याची चर्चा आता या निकालाच्या नंतर पाहायला मिळते. अगदी निश्चित राजरत्न, म्हणजे आपण सुरुवातीला एकदम ज्यावेळी या लाईव्हला आपण सुरुवात केली त्यावेळी सुद्धा आपण म्हटलं की बिहार हे पहिलं राज्य ठरलेलं आहे ज्यामध्ये बिहारने जात न्याय जनगणना जी आहे ती केलेली होती आणि त्यामुळं बिहारने जातीय समीकरण सुद्धा त्या ठिकाणी साधलेली होती. मात्र या जागल्या जातीय समीकरणांवर जी 10,000 रुपये महिलांना देण्याची योजना जी आहे त्या योजनेचा फायदा जो आहे तो इथं सर्वाधिक झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. अलीगड मधून मैथिली ठाकूर या आघाडीवर असल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय राजरत्न. खरं तर संकेत, या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर राहुल गांधींनी देशामध्ये जर पाहिलं तर वोट चोरीच्या माध्यमातून खूप वेगळा ट्रेंड सेट करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु बिहार निवडणुकीमध्ये राहुल गांधीवरती फोकस न करता केवळ तेजस्वी यादव यांच्यावरती फोकस करण्यात आलेलं होतं. त्याचा कुठेतरी अगर संजय राउत जी का ट्वीट देखा महागठबंधनला बसल्याचं सवाल का जवाब उसी में है. अगदी निश्चित जर आपण पाहिलं तर म्हणजे राहुल गांधींनी या निवडणुकीमध्ये फारशी इंटरेस्ट का दाखवला नाही असाच खरं तर हा प्रश्न जो आहे तो निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. या निवडणुकांमध्ये राजरत्न जर आपण पाहिलं तर
राहुल गांधींनी एकाकी तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली का, असा साधारणतः प्रश्न जे आहे ते बोलला जातो. बिहारच्या निकालामध्ये आतापर्यंतच्या कलांनुसार जेडीयूने आता 81 जागा ज्या आहेत त्या मिळवल्याचं पाहायला मिळतंय. भाजप 90 जागांवर जे आहे ते आघाडीवर असल्याचं चित्र जे आहे ते राज्यातलं पाहायला मिळत आहे. खर तर महागठबंधनला जनसुराज यांचा पक्ष अर्थात प्रशांत किशोर यांच्या पक्षामुळेही मोठा फटका बसल्याचा आता पुढे येते. खर तर आपण पाहतोय की ज्या पद्धतीचं आश्वासन बिहारमधील महिलांना अर्थात एनडीए सरकारनं दिलेलं होतं, नितीश कुमार यांच्या सरकारनं दिलेलं होतं, तब्बल 1,30,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये जमा करण्यात आलेले आहे. संकेत खूप मोठा आकडा आहे आणि त्या पद्धतीची आश्वासनं एनडीए सरकारने नितीश कुमार मुख्यमंत्री यांनी दिलेली होती. त्यामुळे कुठेतरी खूप मोठा विजय हा जो आहे एनडीएच्या पारड्यामध्ये पडताना पाहायला मिळतो संकेत. आणि मोठा फटका कुठेतरी राष्ट्रीय जनता दल असेल काँग्रेस पक्षाला बसताना पाहायला मिळतं. खरं तर या सगळ्या निकालाचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी पात्रा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.